आज आपल्याला बनवायची आहे गवारीच्या शेंगाची भाजी। गवारीच्या शेंगाची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही। या पद्धतीने जर तुम्ही गवारीच्या शेंगाची भाजी बनवली तर न आवडणारे देखील गवार आवडीने खातील। ही गवारीच्या शेंगाची भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। या ठिकाणी मी पाव किलो गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। गवारीच्या शेंगा मी छान स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला गवारीच्या शेंगा छान निसून घ्यायच्या आहेत। गवारीच्या शेंगाच्या मागील आणि पुढील जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। चाकूचा न वापर करता तुम्ही हाताने देखील या गवारच्या शेंगा निसू शकता। एकदम सहजच या शेंगा तुटतात। अशा पद्धतीने थोड्या मोठ्या आकारामध्ये आपण याचे तुकडे करून घेतलेले आहेत। सर्व गवार आपण या ठिकाणी निसून घेतलेली आहे। भाजीसाठी आपल्याला या ठिकाणी एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मी या ठिकाणी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे। मी घेतलेला आहे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 अद्रकचे छोटे छोटे तुकडे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या। आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया। त्याचबरोबर नारळाचा किस टाकून घ्यायचा आपल्याला 2 चमचे। तुम्ही नारळाचे तुकडे देखील वापरू शकता। भरपूर अशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे। पाणी न टाकताच आपल्याला हे वाटण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण पाणी न टाकता हे वाटण तयार करून घेतलेले आहे। पाण्याचा मी यामध्ये अजिबात वापर केलेला नाहीये। भाजीसाठी आपलं कोथिंबीरचं जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे। या वाटणामुळे आपल्या भाजीला खूप मस्त अशी चव येते। आता आपल्याला गवारीच्या शेंगा तेलावरती छान परतून घ्यायच्या आहेत। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता आपल्याला अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण निसून घेतलेली जी गवार आहे ती आपल्याला तेलावरती टाकून 2 ते 3 मिनिटांसाठी याला छान परतून घ्यायचं आहे। त्यामुळे आपली गवार थोडीशी शिजल्या जाते आणि चव देखील चांगली लागते। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे। हळदीमुळे आपल्या गवारीला रंग छान येतो आणि मिठामुळे आपल्या गवारीला छान चव लागेल। त्यासाठी आपण मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे। आता तेलावरती आपल्याला ही गवार 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायची आहे। कमी गॅसवरतीच मी ही गवार परतून घेत आहे। 2 ते 3 मिनिट मी गवार छान परतून घेतलेली आहे। आपली जी गवार आहे ती छान मऊ झालेली आहे आणि बऱ्यापैकी शिजलेली देखील आहे। आता आपल्याला ही गवार काढून घ्यायची आहे। आता सेम कढईमध्ये आपल्याला गवारीच्या शेंगाची भाजी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल छान तापलेलं आहे। यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान फुटल्यानंतरच मी यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे। जिरे देखील आपले छान फुललेले आहेत। आता या ठिकाणी आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला छान गुलाबी रंगामध्ये तेलावरती परतून घ्यायचा आहे। कांदा आपला छान मऊ झालेला आहे। कांद्याचा रंग देखील गुलाबी झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। कोथिंबीर लसणाचं जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वाटण देखील आपल्याला तेलावरती 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा कांदा लसण मसाला टाकून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरामधील कुठलाही साठवणीचा मसाला टाकू शकता। त्याचबरोबर अर्धा चमचा मी या ठिकाणी लाल तिखट टाकून घेतलेला आहे। पाव चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। अर्धा चमचा मी या ठिकाणी धने पावडर टाकलेला आहे। आता आपल्याला टाकलेले मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। परत एकदा आपल्याला मसाल्याला छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला टमाटर टाकून घ्यायचं आहे। 1 टमाटर मी या ठिकाणी बारीक असं कट करून घेतलेलं आहे। ते टमाटर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। यामध्ये आता आपल्याला भाजीसाठी लागणारं जे मीठ आहे ते मीठ पूर्ण टाकून घ्यायचं आहे। गवार भाजताना देखील आपण मिठाचा वापर केलेला आहे। आपले जे मसाले ते एकदम कोरडे आहेत। यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे। पाणी टाकल्यामुळे आपला जो मसाला आहे तो बुडाशी करपणार नाही। थोडंसं पाणी मी आणखीन टाकलेलं आहे। यावरती मी एक झाकण ठेवणार आहे आणि टमाट्याला छान आपल्याला शिजू द्यायचं आहे। 1 मिनिटभर आपण हे टमाटे छान शिजून घेऊया। मसाल्याला छान तेलाची तरी आलेली आहे। आपला जो मसाला आहे तो एकदम छान तयार झालेला आहे। रंग देखील एकदम मस्त असा आलेला आहे आणि आपले जे टमाटे आहे ते देखील छान शिजलेले आहे। टमाट्याला थोडंसं आपल्याला मॅश करून घ्यायचं। झाऱ्याच्या मदतीने मी टमाटर थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे। खुशबू देखील एकदम छान येत आहे। आता यामध्ये आपल्याला तेलावरती परतून घेतलेली गवार टाकून घ्यायची आहे। आता भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे भाजीवरती लगेचच तेलाची तरी येते आणि आपली जी कुकिंग प्रोसेस आहे ती देखील कंटिन्यू राहते। त्यासाठी आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे। गरम पाणी टाकून आपल्याला भाजीला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ आपण सुरुवातीला टाकलेलं आहे। आता आपल्याला मीठ टाकण्याची अजिबात गरज नाहीये। भाजीला मी छान मिक्स करून घेतलेलं। यावरती आपल्याला एक झाकण ठेवून भाजीला छान शिजून घ्यायचं आहे। गवार आपण भाजून घेतलेली आहे त्यामुळे गवार शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही।
झाकण ठेवून मी 5 ते 6 मिनिट भाजी छान शिजवून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही भाजीवरती मस्त अशी तेलाची तरी आलेली आहे आणि रंग देखील आपल्या भाजीला खूप मस्त असा आलेला आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे भाजीला छान घट्टपणा येतो। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्याला भाजीला 1 उकळी काढून घ्यायची आहे। भाजी आपली छान उकळलेली आहे। शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीला छान घट्टपणा देखील आलेला आहे। शेंगदाण्याचं कूट आपल्याला जास्त टाकायचं नाहीये, थोडं कमी प्रमाणामध्येच आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही भाजीची जी ग्रेव्ही आहे ती बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आणि शेंगा देखील छान शिजलेल्या आहेत। तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत ही भाजी खाऊ शकता। आज आपल्याला बनवायची एकदम चटकदार अशी चुक्याची भाजी। आजची भाजी आपल्याला एकदम वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे। या भाजीमध्ये तुम्हाला शेपूची भाजी किंवा पालकची भाजी टाकण्याची अजिबात गरज नाहीये। या पद्धतीने भाजी बनवल्यामुळे आपली जी आंबट चुक्याची भाजी आहे ती अजिबात आंबट होत नाही। यामध्ये आपल्याला बेसन पिठाचा देखील वापर करायचा नाहीये। एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने आपल्याला आंबट चुक्याची भाजी तयार करायची आहे। या ठिकाणी मी चुक्याची 1 जुडी घेतलेली आहे। चुक्याच्या भाजीची आपण या ठिकाणी फक्त पानं घेतलेली आहेत। आता आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ही भाजी बारीक अशी कट करून घ्यायची। चुक्याची ही भाजी आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। आंबट चुक्याची भाजी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 2 मोठे चमचे चण्याची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी 2 चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे। चण्याची डाळ आणि तुरीची डाळ दोन्ही डाळी आपण धुवून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर 2 चमचे आपण या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत। 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी मध्यभागी कट करून त्यामधील बी काढून घेतलेला आहे। आता आपल्याला ही चुक्याची भाजी कुकरला शिजवून घ्यायची आहे। या ठिकाणी मी एक स्टीलचा कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आता आपल्याला चिरलेली चुक्याची भाजी टाकून घ्यायची आहे। शेंगदाणे टाकलेले आहेत मी भाजीमध्ये। त्याचबरोबर आपण चण्याची डाळ घेतलेली आहे ती डाळ टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर तुरीची डाळ टाकायची आपल्याला। यामध्ये ज्या हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्या हिरव्या मिरच्या देखील यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या देखील आपल्याला भाजीसोबतच शिजवून घ्यायच्या आहेत। यामध्ये आता आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। कुकरच्या आपल्याला लो फ्लेमवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 शिट्ट्यामध्येच आपली भाजी छान मऊ अशी शिजते। आता कुकरच्या 2 शिट्ट्या काढून कुकर थंड करून घेतलेला आहे। कुकर आता आपल्याला उघडून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही आपली जी चुक्याची भाजी आहे ती मस्त अशी शिजलेली आहे। यामधील जी डाळ आहे ती देखील मस्त शिजलेली आहे। एकदम गाळ न शिजता आपली जी चण्याची डाळ आहे ती थोडीशी खडी आहे। अशी डाळ जर असेल तर भाजीमध्ये मस्त लागते। तुरीची जी डाळ आहे ती एकदम मस्त अशी गाळ शिजलेली आहे आणि आपली जी भाजी आहे ती देखील एकदम मऊ आणि सॉफ्ट अशी शिजलेली आहे। चमच्याने आपल्याला ही भाजी थोडीशी घोटून घ्यायची आहे। चमच्याने सहजच ही भाजी आपली मॅश होत आहे। बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही भाजी शिजलेली आहे, त्यामुळे लगेचच ही भाजी मॅश झालेली आहे। आपण यामध्ये ज्या डाळी टाकलेल्या आहेत त्यामुळे आपल्या भाजीला छान एकजीवपणा आलेला आहे। यामध्ये आपल्याला बेसन पिठाचा वापर करण्याची अजिबात गरज नाहीये। भाजीमध्ये आता आपल्याला कुठलाच कांदा टमाटर न टाकता मस्त चुरचुरीत अशी फोडणी देऊन घ्यायची आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेतलेले आहे। तेल छान तापल्यानंतर मी यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। आपली मोहरी छान फुटलेली आहे। यामध्ये आता आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत। जिरेही आपले मस्त असे फुललेले आहेत। यामध्ये आता आपल्याला लसण टाकून घ्यायचं आहे। लसण मी हलकासा कुटून घेतलेला आहे, थोडासा मोठाच ठेवलेला आहे आपण। त्याचबरोबर कढीपत्त्याची काही पानं टाकून घेतलेली आहेत मी या ठिकाणी। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला यामध्ये। 1 चमचा आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे। भाजीला एकदम मस्त अशी चरचरीत फोडणी बसली पाहिजे। तर आपलं तेल मस्त तापलेलं आहे, कढई देखील छान तापलेली आहे। यामध्ये आता आपल्याला मॅश केलेली चुक्याची भाजी टाकून घ्यायची आहे। भाजीला मस्त चुरचुरीत अशी फोडणी बसलेली आहे। यामध्ये भाजी टाकल्याच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे। भाजीमधील जे कढीपत्ता लसणाचं जे फ्लेवर आहे ते उडणार नाही। कढईमध्ये भाजी टाकल्या लगेचच यावरती झाकण ठेवायचं आहे। एक अर्धा मिनिट मी यावरती झाकण ठेवलेलं आहे। मस्त अशी भाजीला चुरचुरीत फोडणी बसलेली आहे। आता आपण झाकण उघडून घेतलेलं आहे आणि भाजीमध्ये आता आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला कितपत भाजी पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता। मी यामध्ये अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला। भाजीला आपल्याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। झाकण ठेवून आपल्याला भाजीला 2 ते 3 मिनिट छान उकळी काढून घ्यायची आहे। यावरती मी एक झाकण ठेवलेलं आहे आणि मस्त अशी 2 ते 3 मिनिट याला उकळी काढून घेतली आहे। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। यावरील झाकण काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि भाजीला छान मिक्स करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा आपल्या भाजीला रंग आलेला आहे। तर ही भाजी भाकरीसोबत, भातासोबत किंवा पोळीसोबत एकदम भन्नाट लागते। एकदम चटकदार अशी आपली ही आंबट चुक्याची भाजी तयार झालेली आहे। आज आपल्याला बनवायची मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी।
एकदम झणझणीत अशी आपल्याला गावरान पद्धतीने मोड आलेल्या मटकीची भाजी तयार करायची आहे। या ठिकाणी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। मटकी मी छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। मटकी आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आता आपल्याला ही मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे। मटकी पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। पाव चमचा आपण या ठिकाणी मीठ टाकून घेतलेलं आहे। पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे। मटकीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण बंद करून आपल्याला फास्ट गॅसवरती 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। मटकी आपल्याला जास्त शिजून किंवा गाळ करून घ्यायची नाहीये। आपली जी मटकी आहे ती शिजत आहे तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी भाजीसाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे। मसाला तयार करण्यासाठी मी या ठिकाणी लोखंडाची कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 3 चमचे मी पातळ असं कट करून घेतलेलं खोबरं टाकून घेत आहे। खोबरं आपल्याला छान ब्राऊन रंगामध्ये भाजून घ्यायचं आहे। एकदम डार्क रंगामध्ये आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। आपले जे खोबरं आहे ते आपण छान डार्क रंगामध्ये भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। मीडियम साईजचे 2 कांदे आपण उभ्या आकारामध्ये पातळ असे कट करून घेतलेले आहेत। आता हे कांदे देखील आपल्याला छान डार्क रंगामध्ये भाजून घ्यायचे आहेत। लोखंडाच्या तव्यावरती किंवा एखाद्या लोखंडाच्या कढईमध्ये तुम्ही हा मसाला तयार केला तर भाजीला चव आणखीनच मस्त येते। आपला कांदा देखील आता डार्क रंगामध्ये आपण भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला कांदा देखील मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे। हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। मसाला मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर आपण या ठिकाणी काड्यासह घेतलेली आहे। त्याचबरोबर अद्रक आणि लसण टाकून घेत आहे मी यामध्ये। कुटलेला अद्रक आणि लसण घेतलेला आहे मी ते टाकत आहे मी यामध्ये। पाणी न टाकताच आपल्याला हे मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्या भाजीसाठीचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे। एकदम बारीक असं आपण हे वाटून घेतलेलं आहे। कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। आपली जी मटकी आहे ती छान शिजलेली आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे। यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी छान आपली फुटलेली आहे। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये आता आपल्याला तयार केलेला जो मसाला आहे तो मसाला टाकून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला यामध्ये। यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचा मी या ठिकाणी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। कांदा लसूण मसाल्यामुळे आपल्या भाजीला खूप मस्त अशी चव येते। अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे। पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे। मसाल्यामधून छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे। जेवढा जास्त आपण हा मसाला भाजतो तेवढी छान आपल्या भाजीला चव येते। मसाल्यामधून छान तेल सुटलेलं आहे। मसाला आपण छान खमंग असा भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला मसाल्यावरती टाकून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला शिजून घेतलेली मटकी टाकून घ्यायची आहे। मटकी शिजवण्यासाठी जे पाणी आपण वापरलेलं आहे ते पाणी देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता। मी यामध्ये परत अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपण भाजीला छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला भाजीला छान उकळी काढून घ्यायची आहे। आपली जी मटकी आहे ती शिजलेली आहे त्यामुळे आपल्याला मटकी शिजवून घ्यायची नाहीये। फक्त आपल्याला भाजीला एक छान उकळी काढून घ्यायची आहे। कमी गॅसवरतीच मी ही मटकीची भाजी छान उकळून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही भाजी उकळण्याच्या अगोदरच यावरती मस्त अशी तेलाची तरी आलेली आहे। भाजीला आपण छान उकळी काढून घेतलेली आहे। आपली जी भाजी आहे ती छान उकळलेली आहे। मटकी देखील आपली शिजलेलीच आहे। भाजीवरती मस्त अशी तेलाची तरी देखील आलेली आहे। चवीला देखील ही भाजी खूप मस्त तयार होते। पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत ही भाजी एकदम मस्त लागते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पावसोबत देखील ही भाजी खाऊ शकता। झणझणीत अशी आपली ही मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे। कोथिंबीर टाकून घेत आहे बारीक चिरलेली। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते आज आपण बनवत आहोत मुगाचं मेदगं। हे मुगाचं मेदगं बनवण्यासाठी अगदी सोपं आहे। घरातल्या कमी साहित्यामध्ये तयार होणारं मुगाचं मेदगं कसं तयार करायचं ते आज आपल्याला बघायचं आहे। रेसिपी अगदी सिंपल आणि साधी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला सगळ्यात अगोदर मूग भाजून घ्यायचे आहेत। आपण 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत। त्याकरिता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला मूग टाकून मुगाचा हलकासा रंग बदलला आणि यामधून छान अशी खुशबू आली की आपल्याला गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे। की मूग भाजल्यामुळे हलके होतात आणि लवकर शिजतात।
आपल्याला हे मुगाचं मेदकं मूग न भिजवता इन्स्टंट असं तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी मूग भाजून घ्यायचे आहेत. मूग हलकेसे मी भाजून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. मूग मी या ठिकाणी विकतचे वापरत आहे, त्यामुळे मी धुवून घेणार आहे. तुम्ही एखाद्या कॉटनच्या ओल्या कपड्याने पुसून देखील घेऊ शकता. एका बाउलमध्ये मी हे मूग काढून घेतलेले आहेत. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकून आता आपल्याला ही मूग धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 पाण्याने न धुता एकाच पाण्याने हलक्या हाताने चोळून मी हे मूग धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला मुगाला शिजवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये आता मी मूग टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये मी काही पाणी देखील टाकलेलं आहे. मूग शिजण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. 1 वाटी मुगासाठी मी 2 ते 2.5 वाट्या पाणी टाकलेलं आहे. आणि कुकरचं झाकण बंद करून मंद आचेवरती आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मूग आपल्याला एकदम छान मऊ असे शिजवून घ्यायचे आहे. आपले जे मूग आहेत ते शिजत आहेत, तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारा एक मसाला तयार करून घेऊया. कुठल्याही खड्या मसाल्याचा वापर न करता एकदम सिंपल आणि साधा मसाला आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. त्यासाठी मी या ठिकाणी 1 पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 7 ते 8 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 5 ते 6 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. गॅसवरती सेम कढई आहे. यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेत आहे. शेंगदाणे टाकल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. शेंगदाणे आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचे. आता शेंगदाणे मी छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेत आहे. हिरवी मिरचीचा देखील रंग बदलेपर्यंत आपल्याला मिरची छान तळून घ्यायची आहे किंवा भाजून घ्यायची. मिरचीचा रंग देखील पूर्णपणे बदललेला आहे. यामध्ये मी लसण टाकून घेत आहे. सोबतच मी यामध्ये कोथिंबीर देखील टाकून घेत आहे. कोथिंबीर देखील मी थोडीशी परतून घेतलेली आहे. हे सर्व साहित्य मी छान भाजून घेतलेले आहे. एका प्लेटमध्ये काढून याला हलकसं थंड करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य हलकेसे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला पाणी न टाकता हलकेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी मिक्सरचा एक मोठा जार घेतलेला आहे आणि यामध्ये आपण हे सर्व साहित्य टाकून घेतलेले आहे. थोडेसे जाडसर मी असे वाटून घेतलेले आहेत. भाजीसाठीचा जो मसाला आहे तो देखील आपला तयार झालेला आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या काढून मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि कुकर आपण हलकासा थंड करून घेतलेला आहे. आपले जे मूग आहेत ते एकदम छान मऊ असे शिजलेले आहेत. पाणी थोडंसं कमी वाटत आहे म्हणून मी यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेत आहे. तुम्ही थंड पाणी टाकलं तरी देखील हरकत नाही. थोडंसं पाणी टाकून आपल्याला मुगाला घोटून घ्यायचं आहे. एकदम बारीक न करता थोडेसे अख्खे मूग यामध्ये दिसले पाहिजे किंवा राहिले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला याला घोटून घ्यायचं आहे. तर एका चमच्याच्या मदतीने मी याला छान घोटून घेतलेलं आहे. तुम्ही पावभाजी मॅशरचा देखील वापर करू शकता. आता आपले सर्व साहित्य तयार आहेत. आता आपण भाजीच्या फोडणीकडे वळूया. कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचे. त्यानंतर आपण यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे. सोबतच मी जिरे देखील टाकून घेतलेले आहे. जिरे आणि मोहरी आपली छान तडतडलेली आहे. आता यामध्ये आपल्याला तयार केलेले जे वाटण आहे ते वाटण टाकून घ्यायचं आहे. शेंगदाणे भाजलेले आहेत. मिरची देखील आपण तळलेली आहे. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ तेलामध्ये याला परतून घेण्याची गरज नाहीये. हलकसं आपण तेलावरती याला गरम करून घेऊया. यामध्ये आपण काही कढीपत्त्याची पानं देखील टाकलेली आहेत. पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मसाला आपण छान परतून घेतलेला आहे. यामध्ये घोटून घेतलेले जे मूग आहेत ते मूग टाकून घ्यायचे आहेत. मूग टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता. गरजेनुसार मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. भाजीला आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला भाजीला छान एक उकळी काढून घ्यायची आहे. भाजीला आपल्या छान उकळी आलेली आहे आणि छान तेलाची तरी देखील आलेली आहे. भाजीला रंग देखील एकदम मस्त असा आलेला आहे. चवीला ही भाजी एकदम मस्त लागते. बनवण्यासाठी देखील सोपी आहे आणि खाण्यासाठी देखील एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहे. भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता. सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. मी या ठिकाणी तांदळाच्या भाकरी तयार केलेल्या आहेत. तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत हे खाऊ शकता किंवा चपातीसोबत देखील छान लागतं. भातासोबत तर आणखीनच छान लागते. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. घरामध्ये बऱ्याच जणांना पालकची भाजी आवडत नाही, पण या पद्धतीने जर तुम्ही पालकची भाजी बनवली, घरामधील लहाने आणि मोठ्यासह सर्वांची ही भाजी आवडतीची होईल. एकदम चटकदार चमचमीत अशी आपल्याला पालकची भाजी बनवायची आहे. मटरचं सीझन चालू आहे तर आपल्याला मटरचा देखील यामध्ये वापर करायचा आहे. मटर पालक बनवण्यासाठी या ठिकाणी आपण पालकची एक जुडी घेतलेली आहे. पालकची जी भाजी आहे ती आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे.
आता आपल्याला ही भाजी बारीक अशी कट करून घ्यायची आहे। मुठीमध्ये आपल्याला पालकची पानं पकडून चाकूने आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण पालकची ही भाजी बारीक अशी कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता आपल्याला ही चिरलेली सर्व भाजी टाकून घ्यायची आहे। पालकची भाजी शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही। पालकची भाजी लगेच शिजते, त्यामुळे मी या ठिकाणी कढईमध्येच शिजवत आहे। तुम्हाला जर कुकरमध्ये ही भाजी शिजवून घ्यायची असेल तर तुम्ही कुकरला देखील ही भाजी शिजवून घेऊ शकता। कुकरची एक शिट्टी काढून तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता। कढईमध्ये आता आपण चिरलेली सर्व भाजी टाकून घेतलेली आहे। यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही, कारण भाजी शिजवताना कुठल्याही पालेभाजीला पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर कमी करायचा आहे। भाजीचा रंग टिकून ठेवण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। भाजीला आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने मी ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे। यामध्ये आपण पाणी टाकलेले आहे, त्याचबरोबर मीठ देखील टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला भाजीला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। यावरती आता आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। पालकची भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आता मी भाजीवरचं झाकण उघडून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता भाजीमध्ये आपण अगदी थोडंसं पाणी टाकलं होतं, पण यामध्ये भाजीचं देखील पाणी भरपूर सुटलेलं आहे। आपली जी पालकची भाजी आहे ती छान शिजलेली आहे, एकदम मऊ आणि सॉफ्ट अशी झालेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि कढई आपल्याला गॅसवरून खाली उतरून घ्यायची आहे। आता भाजीमध्ये जे पाणी आहे ते पाणी आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून ही भाजी हटवून घ्यायची आहे। चमच्यानेच मी ही भाजी मॅश करून घेत आहे। भाजी आपली एकदम छान मऊ अशी शिजलेली आहे, त्यामुळे ही भाजी सहजच मॅश होत आहे। यामध्ये मी 1.5 चमचा बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। बेसन पीठ टाकून आपल्याला भाजी छान घोटून घ्यायची आहे। भाजीमध्ये जर आपण पाणी ठेवलं आणि बेसन पीठ टाकलं तर बेसन पिठाच्या यामध्ये गुठळ्या होतात, त्यामुळे आपण भाजीमधील जे पाणी आहे ते साईडला काढून घेतलेलं आहे। ते पाणी आपल्याला भाजी तयार करताना वापरायचं आहे। बेसन पीठ आणि भाजी आपण छान मॅश करून घेतलेली आहे। आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे। या ठिकाणी मी एक कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 टमाटा आपण या ठिकाणी बारीक कट करून घेतलेला आहे। 1 लाल मिरची घेतलेली आहे। या ठिकाणी आपण लसण घेतलेला आहे थोडासा जाडसर असा कुटून, त्याचबरोबर कढीपत्त्याचे काही पानं घेतलेली आहे। कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर मी यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे आपले छान फुललेले आहेत। आता आपल्याला यामध्ये लसण टाकून घ्यायचं आहे। भाजीला आपल्याला छान कडकडीत अशी फोडणी द्यायची आहे। लसण टाकलेलं आहे, त्यानंतर आपण लगेचच कांदा टाकून घेतलेला आहे। लसण आपला करपू नये म्हणून आपण लगेचच यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी यामध्ये कढीपत्ता देखील टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला लसण आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला एकदम ब्राऊन न करता हलकासा परतून घ्यायचा आहे। कांद्यामधील जो कच्चेपणा आहे तो आपल्याला पूर्णपणे घालून घ्यायचा आहे। कांद्याचा आता रंग बदललेला आहे, कांद्यामधून छान खुशबू देखील येत आहे। आता यामध्ये आपल्याला टमाटा टाकून घ्यायचा आहे। टमाट्याच्या सोबतच मी या ठिकाणी लाल मिरची देखील टाकून घेतलेली आहे। यामध्ये आता आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत। पण भाजी शिजवताना देखील मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला मिठाचा वापर थोडा कमी करायचा आहे। अर्धा चमचा आपण या ठिकाणी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे। अर्धा चमचा आपण या ठिकाणी रेग्युलर लाल तिखट टाकून घेतलेला आहे। अर्धा चमचा आपण या ठिकाणी भाजलेल्या जिऱ्याचं पावडर टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी धने पावडर टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा आपण या ठिकाणी हळद टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला टमाट्याला छान मऊ आणि सॉफ्ट असं शिजवून घ्यायचं आहे। टमाट्यासोबत आपले मसाले देखील छान शिजले जातात। यामध्ये आता आपल्याला 1 वाटी भरून हिरवे वाटाणे टाकून घ्यायचे आहेत। आता वाटाणे देखील आपल्याला टमाट्यासोबत छान परतून घ्यायचे आहे, म्हणजेच आपले जे वाटाणे ते थोडेसे सॉफ्ट आणि मऊ असे होतील। आपले जे टमाटे आहे ते छान मऊ आणि सॉफ्ट झालेले आहे। आपल्या या मसाल्यामधून छान तेल देखील सुटत आहे। यामध्ये आता आपल्याला जी घोटून घेतलेली पालक आहे ती पालक टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला भाजी कितपत पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता। भाजीला आता आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत या भाजीमधून छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला भाजीला छान गरम करून घ्यायचं आहे। मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये आणि भाजीला पण छान मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये टाकायचं आपल्याला चिंचेचं पाणी। चिंच भिजू घालून मी त्याचं पाणी तयार करून घेतलेलं आहे, ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला। आणि चिंचेचं आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा गूळ टाकून घेतलेला आहे। पालकची जी भाजी आहे ती आपली छान मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची चटपटीत अशी भाजी तयार होते। आता भाजीमधून जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला भाजीला छान गरम करून घ्यायचं आहे। भाजीवरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट या भाजीला छान गरम करून घ्यायचं आहे। भाजीवरील जे झाकण आहे ते मी उघडून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही भाजी आपली छान शिजलेली आहे। भाजीमधून तेल सुटलेलं आहे। आता हॉटेल सारखी एकदम चमचमीत आणि चटपटीत अशी आपली ही पालकची भाजी तयार झालेली आहे।
तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा देखील वापर करू शकता। भाजीमधून तेल देखील आता मस्त असं सुटलेलं आहे, भाजीला रंग देखील एकदम मस्त असा आलेला आहे। अशा पद्धतीने जर चमचमीत आणि चटपटीत जर तुम्ही पालकची भाजी बनवली तर कोणाच्याच लक्षात येणार नाही की ही पालकची भाजी आहे। पालक न आवडणारे देखील पालकची ही भाजी आवडीने खातील। मस्त अशी चमचमीत चटपटीत आपली पालकची भाजी तयार झालेली आहे। पोळीसोबत किंवा भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील ही भाजी एकदम मस्त लागते। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद। आज आपल्याला बनवायची शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी, ती देखील एकदम झणझणीत आणि खमंग चवीची, एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या वाटणासोबत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याकरिता आपण या ठिकाणी 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। शेंगा आपण या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत, त्यावरील साल देखील काढलेली आहे आणि शेंगा मी छान स्वच्छ अशा धुवून देखील घेतलेल्या आहेत। आता आपल्याला शेंगाला छान लसणाचा तडका द्यायचा आहे आणि 30 ते 40% आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत। गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे। 2 लसणाच्या पाकळ्या आपण बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत, त्या तेलावरती आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत। लसण आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेत आहे, पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। हळद आणि लसण आपण तेलावरती छान परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत आणि लसणावरती आपल्याला या शेंगा छान परतून घ्यायच्या आहेत। अर्धा ते 1 मिनिट मी या शेंगा छान परतून घेतलेल्या आहेत। लसणाचा जो तडका आहे तो आपल्या शेंगाला छान लागलेला आहे। यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। आता या शेंगाला आपल्याला 30 ते 40% शिजवून घ्यायचं आहे। त्याकरिता मी आता यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि 5 ते 6 मिनिट आपण या शेंगा छान शिजवून घेऊया। 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। आपले जे शेंगा आहेत ते बऱ्यापैकी शिजलेले आहेत। शेवग्याच्या शेंगा शिजवलेलं जे सूप आहे ते तुम्ही लहान मुलांना पिण्यासाठी देऊ शकता। अगदी पौष्टिक आणि हेल्दी आहे, किंवा आपण भाजीसाठी देखील वापरू शकतो। एका बाउलमध्ये मी या शेंगा आणि शेंगाचं जे सूप आहे ते काढून घेतलेलं आहे। आता भाजीसाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। गॅसवरती मी 3 कांदे काळे होईपर्यंत छान भाजून घेतलेले आहेत। 1 चमचा भरून आपण या ठिकाणी चण्याची डाळ घेतलेली आहे। डाळीमुळे आपल्या भाजीला छान घट्टपणा येतो आणि आपल्या भाजीला चव देखील छान येते। 1 चमचा भरून आपण सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। त्याचबरोबर 7 ते 8 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 इंच आपण अद्रकचा तुकडा छोट्या तुकड्यामध्ये मी कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपण। कांदा या ठिकाणी आपल्याला उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहेत। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचा भरून तेल टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला चण्याची डाळ आणि सोबतच सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। डाळीचा आणि खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। डाळीचा रंग बदललेला आहे, डाळ आपण छान खमंग अशी भाजून घेतलेली आहे आणि आपले जे खोबरं आहे ते देखील आपण छान भाजून घेतलेलं आहे। दोन्ही आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता कट केलेला जो कांदा आहे तो देखील आपल्याला कढईमध्ये टाकून छान भाजून घ्यायचा आहे। कांदा आपण गॅसवरती भाजलेलाच आहे, तरी देखील आपल्याला तेलावरती याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला तेलावरती हा कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा देखील आपण छान 1 मिनिटभर भाजून घेतलेला आहे। यामध्ये मी लसणाच्या काही पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे टाकून घेत आहे। सोबतच कोथिंबीर देखील मी यामध्ये टाकून घेतलेली आहे। कोथिंबीर, लसण आणि अद्रक देखील आपल्याला कांद्यासोबत थोडासा परतून घ्यायचा आहे। भाजलेले सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। हे सर्व थंड झालेले जे साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे आहे। पाणी न टाकताच आपल्याला मसाला छान बारीक करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पाणी न टाकता मी हा मसाला छान बारीक असा वाटून घेतलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे। कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे भरून तेल टाकून घ्यायचं आहे। या भाजीसाठी आपल्याला तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे। तुम्हाला जर जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं कमी तेल टाकलं तरी देखील हरकत नाही। तेल छान तापलेलं आहे, यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी छान फुटायला लागली की मी यामध्ये लगेच जिरे टाकून घेतलेले आहे। जिरे देखील आपले छान फुललेले आहेत। आता यामध्ये आपल्याला कांदा लसणाचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। सर्व वाटण आपण कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तेलावरती आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे। यामधून तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। मसाला खाली करपू नये यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। या ठिकाणी आपण काळ्या मसाल्यामधील किंवा काळ्या वाटणाची शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार करत आहोत। त्याकरिता मी 2 चमचे काळं तिखट टाकलेलं आहे। एक अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे।
पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे. 1 चमचा भरून आपण धने आणि जिरे पावडर टाकलेला आहे. धने जिरे पावडर मी एकत्रित केलेला आहे तेच टाकत आहे. अर्धा चमचा आपण या ठिकाणी कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे. हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. या मसाल्यासोबत आपल्याला सुके मसाले देखील छान परतून घ्यायचे आहेत. थोडंसं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मसाला आपल्याला परत एकदा अर्धा ते 1 सेकंदासाठी परतून घ्यायचा आहे. आता मसाल्यामधून छान खुशबू येत आहे आणि तेल देखील सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता. आपण शेवग्याच्या शेंगा शिजवण्यासाठी जे पाणी वापरलेलं आहे ते सूप देखील आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे मी अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहेत आणि सोबतच शेंगा शिजवण्यासाठी आपण जे पाणी वापरलेलं आहे ते सूप देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला भाजीला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला भाजीला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. कमी गॅसवरतीच मी या शेंगा आता छान शिजून घेणार आहे. भाजीची ग्रेव्ही बघू शकता बऱ्यापैकी घट्ट आहे, एकदम पातळ नाहीये किंवा एकदम घट्ट देखील नाहीये. यामध्ये आपण चण्याच्या डाळीचा वापर केलेला आहे त्यामुळे थंड झाल्यानंतर आपली भाजी अळून थोडीशी आणखीन घट्ट होते. भाजीला मी छान एक उकळी काढून घेतलेली आहे. आपल्या ज्या शेंगा आहेत त्या देखील आता छान शिजलेल्या आहेत. एकदम झणझणीत चवीची आणि मस्त आपली काळ्या तिखटाची किंवा काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे. भाजीवरती तेलाची छान तरी आलेली आहे आणि भाजीला रंग देखील एकदम सुरेख आलेला आहे. पोळीसोबत, भाकरीसोबत, पराठ्यासोबत किंवा भातासोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. झणझणीत गावरान पद्धतीने आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणखी तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया तशाच एका छानशा आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.